साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरू आहेत। या अंतर्गत आज कोल्हापूर शहरातील नाले स्वच्छता आणि औषध फवारणी मोहीम राबवण्यात आली। या अभियानामध्ये 4 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आला। महास्वच्छता अभियानाचा हा 66वा रविवार होता। आजच्या मोहिमेत वृक्षारोपणही करण्यात आलं। कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या पुढाकारानं गेले 66 रविवार महास्वच्छता अभियान राबवण्यात येते। आज राबवण्यात आलेल्या या अभियानात ज्येष्ठ नागरिक स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर आणि कार्यकर्ते वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्डे, उत्तम पाटील, राज कोरगावकर, प्रथमेश सूर्यवंशी, प्रेम कदम, संतोष घाटगे, मनोज कोळी, स्वच्छता दूत अमित देशपांडे आणि महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्स येऊन स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला। वृक्षप्रेमी स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं साइक्स एक्सटेन्शन परिसरात दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचं रोपण उपमहापौर संजय मोहिते यांच्या हस्ते करण्यात आलं। तसंच रुईकर कॉलनीत झाडांना पाणी घालून स्वच्छता करण्यात आली। यासाठी आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचं मार्गदर्शन लाभलं। झूम प्रकल्प परिसरात हवा शुद्ध ठेवणाऱ्या झाडांचं रोपण करण्यात आलं। झाडाला पाणी घालून या परिसराची स्वच्छता करण्यात आली। या मोहिमेत आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, स्वप्नील उल्पे यांनी सहभाग घेतला। आजच्या स्वच्छता मोहिमेत 4 टन कचरा आणि प्लास्टिक गोळा करण्यात आलं।